नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या दिवसामध्ये खंडोबाचे षडनवरात्र आहे. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आई भगवतीचे आपण नवरात्र साजरे करतो, त्याचप्रमाणे आपल्याला 13 डिसेंबर ते 18 डिसेंबरमध्ये आपल्याला खंडोबाचे षडरात्र साजरे करायचे आहे. आता हे नवरात्र कसे साजरं करायचं, या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, हे बघा. या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. बघा, कधी कधी आपल्यावर खूप मोठं अचानक जे संकट येत असतं, त्यातून आपल्याला आपले कुलदैवत जे खंडेराय आहेत, ते आपल्याला या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात, त्या तारत असतात आपल्याला. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलांचे लग्न होत नाही आहेत, आर्थिक काही संकट आहेत, मुलांविषयी काही संकट आहे, काही समस्या असतील, तर या सर्व गोष्टीपासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आई भगवतीचे तत्व पृथ्वी तलावर असते, त्याचप्रमाणे खंडेरायांचे तत्व या षडरात्रामध्ये पृथ्वी तलावर जास्तीत जास्त असते. त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभून घ्यायचा आहे. बघा, पुरातन काळामध्ये मणी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली होती. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्धच केले होते. आणि युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला होता आणि मल्ल दैत्य हा ठार झाला होता. मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव देण्यात आले होते. तर बघा, ज्याप्रमाणे आपली आई कुलदेवी ही आपली आई आहे, त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले कुलदैवत म्हणजे आपले वडील असतात. ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण आई भगवतीची, आपल्या आईची, देवीची आपण सेवा केली, तशीच आपल्याला या षडरात्रामध्ये खंडोबाची सेवा उपासना करायची आहे. तर बघा, 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या काळामध्ये आपल्याला खंडोबाची उपासना करायची आहे. तर बघा, या दिवसामध्ये आपल्याला घटस्थापना करायची असते. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या षडरात्रामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे. फक्त काय करायचं आहे, आपण ज्या वेळेस आपण घटस्थापनेमध्ये आपण ह्याच्यावर घटावर आपण देवीचा टाक ठेवतो, त्याच ठिकाणी आपल्याला फक्त खंडेरायांचा आपल्याला टाक ठेवायचा आहे आणि अखंड नंदादीप लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खंडेरायांना झेंडूची फुलं प्रिय आहेत, ती आपल्याला त्यांना अर्पण करायची आहेत. आणि 5 दिवस आपल्याला उपवास धरायचा असतो आणि 6व्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडवायचा असतो. तर अखंड नंदादीप आपल्याला 6 दिवस तेवत ठेवायचा आहे आणि आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पारायण देखील करायचे असते. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, त्याचप्रमाणे आपल्याला या खंडोबाच्या नवरात्रामध्ये रात्रामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. बघा, जसे तुम्हाला शक्य होतील तसे तुम्ही हे पाठ करू शकता. पण बघा, आता प्रत्येकाच्याच घरी ही मल्हारी षडनवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते असं नाही. ज्यांच्याकडे केली जाते त्यांनी आवर्जून करावी, पण ज्यांच्याकडे केली जात नाही त्यांनी फक्त नंदादीप जरी लावला तरीही चालतो. बघा, आपल्या घरामध्ये आता आपण काय म्हणतो, आमच्या घरी टाक नाही आहेत, माझ्या सासूबाईकडे आहेत, तर मी ही सेवा करावी का, असे बऱ्याच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. पण बघा, जरी टाक आपल्याकडे नसला तरीही आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याकडे टाक नाही आहे तर आपण अखंड नंदादीप लावू शकतो. या 5 दिवसामध्ये आपल्याला अखंड नंदादीप लावायचा आहे आणि एक खोबऱ्याची वाटी भरून, खोबऱ्याची वाटी असते ती मोठी वाटी अख्खी घ्यायची, त्यामध्ये भंडारा भरायचा. तो पूर्ण भंडारा भरून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आणि अखंड नंदादीप तेवत ठेवायची. आणि आपल्याला मल्हारी सप्तशतीचे जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला पाठ पठण करायचे आहेत. बघा, या गोष्टीमुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं, बघा आपण म्हणतो ना, जी मोठे अचानक येणारे संकट असतात, ती संकट खंडेराय तारत असतात. बघा, अचानक आपल्या घरामध्ये कधी ॲक्सिडेंट होतो, कधी अचानक एखाद्याचा मृत्यू होतो, तर या गोष्टी आपल्या घडत नाही आहेत. बघा, जेव्हा आपण आपल्या आईची सेवा करतो तर आपली आई आपल्याला ज्याप्रमाणे तारत असते, त्याचप्रमाणे मोठ्या संकटापासून आपले वडील आपल्याला तारत असतात. त्याप्रमाणे आपल्याला
त्यासाठी आपल्याला ही मार्तंड भैरवांची मल्हारी सप्तशतीची आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, मल्हारी सप्तशतीचे जेवढे शक्य होतील तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही या 6 दिवसामध्ये तुम्ही 5 पाठ करू शकता, शक्य झाल्या 7 करा, 14 करा, जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे पाठ आपल्याला करायचे आहेत. बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या घरातील ही जी सेवा आहे, ही मल्हारी सप्तशतीची सेवा घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे, पुरुष व्यक्ती, त्यांनी करायची असते. पण बघा, प्रत्येक घरामध्ये पुरुषांना जमतंच असं नाही, कारण काही ठिकाणी पुरुषांना बाहेरची कामं असतात, बरीचशी कामं असतात, किंवा करत नाहीत पुरुष मंडळी. तर तशा वेळेस स्त्रियांनी केली तरीही चालते. जर तुमच्या पुरुषांनी नाही केली तर स्त्रियांनी 5 दिवस उपवास धरायचा आहे आणि मल्हारी सप्तशतीचे जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला पारायण करायचे आहेत. बघा, जेव्हा तुम्ही जरी आत्तापर्यंत तुम्ही ही सेवा केली नसली तरीही तुम्ही आत्तापासून सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला या 6 दिवसामध्ये अतिशय चांगला अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. बघा, ज्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात त्यांनी तर आवर्जून या गोष्टी, ही सेवा करायची आहे. तर बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अवश्य ही सेवा करा. पण जर तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही आहे तर तुम्ही फक्त नंदादीप लावा, 6 दिवस अखंड नंदादीप लावा आणि त्याचबरोबर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, शक्य झाल्यास तुम्ही उपवास करा, नाही शक्य झालं, नाही केला तरीही चालेल. फक्त तुम्ही अखंड दीप प्रज्वलित ठेवा आणि हा मंत्र म्हणा. हा मंत्र मल्हारी मार्तंड मंत्र तुम्ही 108 वेळेस पठण करायचं आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला मल्हारी सप्तशती केल्याचं पुण्य मिळेल. आणि बघा, वर्षभर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट खंडेराय भगवान येऊ देणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास ही सेवा करा. त्याचबरोबर या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि ज्या दिवसामध्ये जर तुम्ही उपवास धरला, मल्हारी सप्तशतीचं पारायण करत असाल तर तुम्हाला काही नियम असतात ते जे आपल्याला पाळावेच लागत असतात आणि त्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि बाहेरचं खायचं नाही आहे, परान्न आपल्याला वर्ज करायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला जर पाळल्या तर खंडेराय भगवान तुम्हाला वर्षभर कुठलंही प्रकारचं संकट तुमच्यावर येणार नाही आणि तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतील. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर 13 ते 18 या डिसेंबरमध्ये नक्की तुम्ही या सेवा करा आणि खंडेराय भगवानांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.